मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष महाराष्ट्रात शिवतोय. आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही झालं तर चालेल, पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल त्याची काळजीची आपल्याला घ्यायची आहे. मोदी साहेब त्यांचा विश्वास या गोष्टीवर नाही. ते काल इथे येऊन गेले, अनेक ठिकाणी येऊन जातात. त्यांच्या भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय, त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांचाही फरक नाही. काय हरकत नाही, बोला. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे, कारण त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात. सोलापूरला गेले वालसी रस्ता आणि ते बोलले की महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष एक आत्मा हा हिंडतोय म्हणजे सगळीकडे. त्यांना मला सांगायचं की 50 नाही, मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष महाराष्ट्रात शिवतोय. आणि तो 56 वर्ष हा शिवतोय की या 56 वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंहराव पाहिले, अनेकांच्यावर काम केलं. त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता मोदींना वाटली. तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात चिंततोय. त्यामुळे या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही. अनेक गोष्टी त्यांनी केल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.